विधान परिषदेसाठी शिवसेना 17 पैकी 7 मतदारसंघात उमेदवार देणार। छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नाशिकसह हिंगोली, रायगडमध्ये शिवसेना देणार उमेदवार। वरिष्ठ सूत्रांची माहिती। ज्येष्ठ नेत्यांना डावलल्यामुळे तसंच पक्षांतर्गत घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज। पदांच्या वादावर अजूनही पडदा न पडल्यानं नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री घेणार पत्रकार परिषद। एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतीबाबत घोषणा होण्याची शक्यता। भाजप नेते प्रसाद लाड आज घेणार मनोज जरांगेंची भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका करणार स्पष्ट। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा रवींद्र चव्हाणांकडून खरपूस समाचार। राहुल गांधींनी कोणालाही गद्दार म्हणणं हास्यास्पद। उलट काँग्रेसचा इतिहासच गद्दारीनं काळवंडलेला आहे म्हणत केली टीका। मी पक्ष सोडला याची शरद पवारांना आजही खंत वाटते। मंत्री गणेश नाईकांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा। वांद्र्यातील गरीबनगर इथल्या अनधिकृत झोपडपट्टीवर आजही चालणार हातोडा। दगडफेक करणाऱ्या 10 जणांना अटक। अजूनही आरोपींचा शोध सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील डॉक्टरला अटक केल्याची सूत्रांची माहिती। मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा डॉक्टरवर आरोप। पुण्यातील अक्षय म्हस्के गोळीबार प्रकरणी बंडू आंदेकर याच्यासह 3घांवर गुन्हा दाखल। एका अल्पवयीन आरोपीसह एकूण 5 आरोपींना घेतलं ताब्यात। इंधनानंतर आता खाद्यतेलाला महागाईचा चटका। खाद्यतेलाच्या किमतीत प्रति टीन 70 ते 150 रुपयांची वाढ। आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पारा गेला 46 डिग्री पार। वर्ध्यात उच्चांकी 47 डिग्री तापमानाची नोंद। गरीबनगर दगडफेक प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। दगडफेक करणाऱ्यांवरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी कलम 109 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे आणि एकूण 100 ते 150 लोकांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 15 जणांना सध्या अटक झाली आहे आणि दगडफेक झाल्यामुळे यामध्ये 5 पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते। काल हा सगळा प्रकार घडला। साधारण 5च्या सुमारास हा सगळा दगडफेकीचा प्रकार घडला। जमाव जो आहे तो अत्यंत आक्रमक झालेला होता। यावेळेला पोलिसांनी बळाचा वापर केला, मात्र यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू करण्यात आली। पोलिसांवरती स्थानिकांकडून ही दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ही दगडफेक काही थांबली नाही आणि यामध्ये जवळपास 5 ते 6 पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले आहेत। यामध्ये सध्या 15 जणांना अटक केली आणि एकूण 100 ते 150 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये कलम 109 नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। संकेत वर्ग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, आपण बघतो काल खरं तर ही सगळी दगडफेक झाली, मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत। कोणत्या नवीन अपडेट्स समोर येत आहेत? अमित, खरं तर काल 3-3:30च्या आसपास आपण पाहिलं की वांद्रे स्टेशनच्या लगत असलेल्या गरीबनगर या परिसरामध्ये जी झोपडपट्टी आहे तिथे त्याची कारवाई सुरू होती। खरं तर कारवाई परवापासून सुरू होती। काल तिथे खरं तर 2 मशिदी पाडल्या गेल्या। त्यानंतर जो जमाव आहे तिकडचा, जे रहिवाशी आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले। सुरुवातीला त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। जी परिस्थिती होती ती अंडर कंट्रोल आणली, पण पुन्हा एका तासाने तोच प्रकार तिथे घडला आणि वातावरण जे आहे ते चांगलं तापलं होतं त्या संपूर्ण परिसरामध्ये। पण नंतर पोलिसांनी अधिकची फोर्स मागवली। अधिकतर फोर्स काल सकाळपर्यंत 1000 पोलीस कर्मचारी होते। पोलीस, मुंबई पोलीस असतील, RPF असतील, GRP असतील असे मिळून, पण ते संध्याकाळपर्यंत 1,500 वरती त्यांची संख्या गेली आणि त्यानंतर सर्व पोलिसांनी त्या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं आणि रात्री 10 वाजेपर्यंत या प्रकरणामध्ये 10 लोकांना अटक होती। पण ओव्हरऑल मध्यरात्री सकाळ तो सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं। आणखी 5 लोकांना अटक केली। त्याच्यामुळे एकूण अटक या संपूर्ण प्रकरणामध्ये 15 अटका झालेल्या आहेत। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जवळपास दगडफेक करत होते अशा जवळपास 100 ते 150 लोकांवरती जे आहेत ते
अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचे जे आहेत ते गुन्हे दाखल झालेले. त्याच्यामुळे कुठेतरी एक नक्की आहे की पोलिसांनी हे संपूर्ण मॅटर जे आहे ते खूप जास्त सिरियसली घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस आता आपल्याला कारवाई देखील करताना दिसत आहेत. तर एकीकडे जर आपण पाहिलं तर आज देखील तिकडे डिमॉलिशनचं काम म्हणजे पाडकाम हे सुरूच आहे. तर एकीकडे डिमॉलिशनचं काम आणि दुसरीकडे काल ज्यांनी दगडफेक केली त्यांच्या धरपकडीचं काम हे ही दोन्ही कारवाया सध्या आपण पाहतोय गरीबनगरमध्ये सुरू आहेत. एकीकडे पाडकाम अजूनही चालूच आहे आणि दुसरीकडे हे काल ज्यांनी दगडफेक केली त्यांना देखील पकडण्याचं काम सध्या पोलीस करतात. अमित. बरं संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. राज्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि विदर्भामध्ये तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय. बुधवारी वर्धा या ठिकाणी 47.1 इतका मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद झालेली आहे. तर दुसरीकडे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेंच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जाते. उर्वरित राज्याच्या तुलनेत मुंबईकरांना काहीसा दिलासा आहे. मुंबईचं कमाल तापमान हे 34°C इतकं नोंदवण्यात आलेलं आहे. मुंबईत काही प्रमाणात हवामान ढगाळ बघायला मिळत आहे. मात्र विदर्भात मात्र उष्णतेचा कहर आहे. जवळपास 47.1 हा पारा चढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा या उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय. नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत. तर इकडे अमरावतीमध्ये काल तापमान तब्बल 46.8 पर्यंत पोहोचलं आणि आज सुद्धा हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आलाय. शहरातील प्रसिद्ध मालटेकडी जॉगिंग ट्रॅकवरती रोज हजारो नागरिक फिरण्यासाठी येत असतात आणि वाढत्या उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने या ट्रॅकवरती पाण्याचे फॉगर्स बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे घामाने ओलेचिंब झालेल्या नागरिकांना जणू थंड हवेच्या ठिकाणी आल्याचा अनुभव घेता येतोय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचं तापमान हे सातत्याने वाढत चाललेलं आहे. अमरावतीचं कालचं तापमान जर बघितलं तर जवळपास 46.8°C तापमान होतं आणि या तापमानामध्ये अंगाची खरं तर लाही होते. लोकांना घराबाहेर फिरणं असह्य होते. मात्र अशातच महानगरपालिकेच्या वतीने त्या मालटेकडी परिसर आहे, या ठिकाणी मालटेकडीच्या या ट्रॅकवर हजारो लोक सकाळी वॉकिंगला येत असतात आणि त्यामुळे जर बघितलं आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉगर्स लावलेले आहे. त्यानंतर सकाळी जे नागरिक फिरायला येतात आणि घामाने चिंब होतात अशा नागरिकांना या फॉगरपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो. संपूर्ण मालटेकडी परिसरात आपण पाहू शकतो की फॉगर्स जे आहे फॉगर्स लावण्यात आलेले आहे आणि नागरिक सकाळी सकाळी या ठिकाणी वॉकिंगसाठी येत असतात. काही नागरिक वॉकिंगला आलेला आपण त्यांना विचारणार आहोत. दादा मला सांगा, हा महानगरपालिकेचा काय उपक्रम आहे? तुम्ही या भागाचे नगरसेवक आहे. अमरावती महानगरपालिकेने या देशाच्या गिनतीमध्ये अमरावती शहर सुद्धा काही स्थानावर आहे. सकाळी अमरावती शहरातील लोक या ठिकाणी बरेच वॉक करिता या ठिकाणी येतात. त्यांना तापमानाचा फटका बसू नये याकरिता महानगरपालिकेनं दक्षता घेऊन त्यांना तापमानाची जाणीव होऊ नये याकरिता पाण्याचा वर्षाव चिखलदरा आणि धारणीला आपण बघतो त्या पद्धतीने इथं लावला. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होतो. उष्णता जाणवत नाही, सरळ स्ट्रेस निघून जाते. शरीरातलं एकदम वातावरण, हवेत बी थंडावा, सुगंध, मातीचा सुगंध येते, एकदम फ्रेश वाटते. अमरावती शहराचं तापमान एवढं वाढलेलं आहे की सकाळी सुद्धा उष्णतेची धग जाणवते. व्यायाम करताना ती उष्णता जाणवते. पण हे फॉगर लावले तेव्हापासून व्यायाम करताना फिरताना सुद्धा आल्हाददायी वातावरण आहे. उन्हाळ्यामध्ये एक थंडावा जाणवतो आहे आणि त्यामुळे पावसाळ्याचं वातावरण आहे की काय असं वातावरण या महानगरपालिकेने केलेलं आहे. त्याबद्दल महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो. चिखलदरा सारखं वातावरण झालं की काय थंड हवेच्या ठिकाणासारखं असा जो अनुभव आहे ते नागरिक घेतात. म्हणजे सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या पाण्याने आता तळ गाठले आणि धरणाचे अवघे 10% पाणीसाठा शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे सध्या धरणातील पाण्याचं नियोजन करण्याची मोठी कसरत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला करावी लागणार आहे आणि सध्याचा पाणीपुरवठा जुलै महिन्यापर्यंत पुरवण्यासाठी आठवड्यापासून 1 दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. चिखलोली धरणाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा आनंद यांनी. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे नदी आणि धरण क्षेत्रातील जे पाणी आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. सध्या आपण अंबरनाथ शहरात आहोत आणि अंबरनाथ शहराला ज्या चिखलोली धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्या चिखलोली धरणानं त्या पाण्यानं आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. सध्या धरणामध्ये 0.26 दशलक्ष घनमीटर म्हणजे जवळजवळ 10 ते 11% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे. जुलै महिन्यापर्यंत हे पाणी अंबरनाथकरांना पुरणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून आता
अंबरनाथकरांवर एक दिवस पाणी कपातीचं संकट ओढावणार आहे. कारण धरण क्षेत्रातील पाणी साठा जो आहे तो कमी होताना दिसतोय. ऊन तापतोय, त्याच्यामुळे पाणी साठा आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे. या धरणातून जवळजवळ 50,000 अंबरनाथ पाणी पितात आणि 6 MLD पाणी या धरणातून उचललं जातं. त्याचबरोबर बॅरेज धरण असेल किंवा बारवी धरण असेल, इथलं देखील पाणी अंबरनाथकरांना पुरवलं जातं. मात्र सध्या उन्हाचा कडाका पाहता पाऊस येण्याची शक्यता लांबणीवर आहे आणि त्याच्यामुळे धरण क्षेत्रातील जे पाणी आहे ते अजून कमी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यापासून जिथे एक दिवस पाणी कपातीचं संकट अंबरनाथकरांवर ओढवणार आहे, पुढे जाऊन पावसाळा जर लांबला तर हे पाणी कपातीचं संकट आठवड्यातून 2 ते 3 दिवसांवर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वरून राजानं लवकरात लवकर कृपादृष्टी करावी आणि ही धरणं लवकरात लवकर भरावी, अशा प्रकारची याचना अंबरनाथकर करताना दिसत आहेत. गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 मराठी, अंबरनाथ.